श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत डायनासोर गार्डनमध्ये. चला तर बघूया डायनासोर गार्डन. तर आज होता शुक्रवार, अर्थात आमच्यासाठीचा रविवार, कारण आज असते अर्चीच्या बाबांना सुट्टी. त्यामुळे मग रात्रीच डोशाचं पीठ वगैरे भिजवलं होतं, कारण अर्चूला डोसे प्रचंड आवडतात. सो मग म्हटलं बाहेर जायचं होतं, त्यामुळे तो पोटभर खाऊन घेईल. सो मग छान डोसे, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी असा छान भरपेट नाश्ता केला आणि आम्ही निघालो बाहेर. तर अर्थातच तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आम्ही आज निघालो होतो राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये, अर्थातच डायनासोर गार्डनमध्ये. तर पुण्यातलं हे एकमेव डायनासोर गार्डन आहे. आणि अर्थात अर्चूसोबत होता, त्यामुळे अर्चूचा खाऊ आणि एखाद दुसरे कपडे असं सगळं सामान घेऊन आम्ही फायनली गार्डनमध्ये येऊन पोहोचलो. साधारण आम्हाला अर्धा तास लागला होता इथे पोहोचण्यासाठी. आणि आल्या आल्या सगळ्यात पहिली गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे इथे पार्किंगसाठी कुठलेही चार्जेस घेतले जात नाही. तुम्ही अगदी फ्री पार्किंग करू शकता तुमच्या गाड्यांचं. आणि आल्या आल्या छान खाऊ गल्ली होती तिथे. अर्थात अर्चूनं बघितलं की तो लगेचच धावत गेला. खरं तर आम्ही पोटभर जेवून आलो होतो, त्यामुळे आम्हाला तरी दोघांना भूक नव्हती, पण बालहट्ट काय करणार. त्यामुळे मग अर्चूचेच आवडते गोबी मंचुरियन मागवले. आणि इथे तुम्ही इंडियन फूड जसं की पावभाजी असेल, पाणीपुरी असेल, भेळ असेल, इतरही चाटचे अनेक प्रकार तिथे अवेलेबल होते. प्लस चायनीज फूड जसं की नूडल्स, मंचुरियन किंवा चायनीज भेळ, त्याचबरोबर मोमोज किंवा इतरही बऱ्याच गोष्टी होत्या. पॉपकॉर्न्स होते. सो तुम्हाला खाण्यासाठीही इथे खूप छान स्पेस आहे. पण गार्डनच्या बाहेर फक्त तुम्हाला खाण्यासाठी पदार्थ मिळू शकतात. गार्डनच्या आतमध्ये खाण्याची कुठलीही सोय नाही आहे. त्यानंतर आम्ही गेलो तिकीट काउंटरवरती आणि तिकीटही फार रिझनेबल आहे. 5 वर्षांखालील मुलांसाठी तर फ्री आहे. 5 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 10 रुपये आणि 18 वर्षांच्या वरच्या व्यक्तींसाठी फक्त आणि फक्त 20 रुपये तिकीट आहे. सो मग आम्ही छान तिकीटं काढली आणि गार्डनमध्ये आलो. तर आत आल्या आल्याच तुम्हाला 3 रस्ते दिसतील. एक राईटला जातो, एक लेफ्टला आणि एक सरळ. तर अर्थातच समोरच एक मोठा डायनासोर दिसत होता, त्यामुळे आम्ही सरळ समोर चालत आलो. आणि समोर आल्या आल्यास तुम्हाला छान 4 कमाणी दिसतील. कमाणी आहेत ज्या तुमचं खूप छान स्वागत करतात आणि खूप सुंदर कमाणी आहेत त्या. म्हणजे मी तरी पर्सनली अशा कमाणी फर्स्ट टाईम बघितल्या की त्या कमाणीलाही दोन्ही बाजूला अशा प्रकारे कुंड्या लावलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये झाडं काही हँगिंगची होती, काही स्पायडर प्लांट्स होते. सो अशा छान त्या कुंड्या पण खूप मस्त दिसत होत्या. आणि तिथूनच समोर आलं की सगळ्यात पहिल्यांदा आणि गार्डनमधला सगळ्यात मोठा डायनासोर तुम्हाला बघायला मिळतो. आणि तुम्ही त्याचं डिटेलिंग बघू शकता. त्याचे दात असतील, नखं असतील, त्याची त्वचा असेल. असं वाटतच नव्हतं की हा खोटा डायनासोर आहे, एखादा खराच प्राणी आपण बघतोय असं वाटत होतं. आणि मला ॲक्च्युली खरं तर वाटलं होतं की अर्चू मे बी घाबरेल की काय याला, पण तो खूप छान कुतूहलाने बघत होता हे सगळं. डायनासोर तर खरं तर मला असं वाटलं होतं की मे बी फक्त 5-10 असतील डायनासोर यामध्ये आणि मुलांसाठी थोडंसं बघू आपण आणि येऊ. 1-1.5-2 तासामध्ये आपण आरामात घरी जाऊ असा एक थोडासा डोक्यात विचार होता माझ्या. पण आम्ही साधारण 3:30च्या दरम्यान आलो होतो. 3 ते 4च्या दरम्यान आलो होतो ॲक्च्युली. खरं तर आता मला एक्झॅक्ट टाईम आठवत नाही आहे, पण 4च्या आधीच आलो होतो आम्ही तिथे. आणि आम्हाला तिथून बाहेर पडायला साधारण 7:30 ते 8 झाले होते, कारण इतकं सुंदर गार्डन आणि इच्छाच होत नव्हती तिथून बाहेर जाण्याची. आणि खरं तर तिथे ऑलमोस्ट 20 ते 25 डायनासोर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या जातीचे. हा एकमेव डायनासोर असा आहे ज्याच्यासोबत त्याचं छान छोटंसं क्यूटचं बेबी पण आहे, सेम त्याच्यासारखंच. तर एवढा एक डायनासोर सोडला तर बाकी कुठलाही डायनासोर एकसारखा नाही आहे, रिपीटेड नाही आहे. आणि ॲक्च्युली हाही रिपीटेड असं नाही म्हणता येणार. हा डायनासोर आणि त्याचं बेबी
असे 2 तिथे होते. आणि प्रत्येक डायनासोरच्या समोर अशी एक पाटी दिसेल तुम्हाला, ज्याच्यावरती त्या डायनासोरचं नाव, त्याची संपूर्ण माहिती की तो कुठल्या कुळातला आहे, काय आहे, ही सगळी माहिती, प्लस हा डायनासोर बनवण्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या मटेरियल्सचा वापर केलेला आहे ते सुद्धा त्यांनी तिथे मेन्शन केलं आहे. सो खूप छान माहितीसुद्धा त्यांनी तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. एज्युकेशनल ट्रिपसाठी सुद्धा एक छान प्लेस आहे हा. आणि अशा प्रकारे छान हे छोटंसं बेबी होतं त्या डायनासोरचं. गार्डनमध्येही छान फुलं फुलली होती. आणि मॅटर्निटी फोटोशूटसाठी असेल किंवा छोट्या बेबीच्या बर्थडे फोटोशूटसाठी असेल, खूप छान प्लेस आहे ही. बरेच लोक आलेही होते खरं तर शूटसाठीही, कारण कुठलंही हिडन चार्जेस नाही आहे तिथं. किंवा आपण बऱ्याच पर्यटन स्थळी बघतो की इथे फोटो नाही काढायचा, तिथे फोटो नाही काढायचे, असे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात. पण इथे कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही कुठेही फोटोज काढू शकता, कुठलेही व्हिडिओज घेऊ शकता. त्यामुळं कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचं कसलंही रिस्ट्रिक्शन नाही, कसलेही हिडन चार्जेस नाही आहेत. तुम्ही फोटोशूटसाठी जरी आलात तरीही तुम्हाला 20 रुपयेच एंट्री फी आहे. तुम्ही बिनधास्त सगळीकडे फोटोज काढू शकता, व्हिडिओज बनवू शकता. आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा डायनासोर होता. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जेंट्स आणि लेडीज यांच्यासाठी सेपरेट वॉशरूमचीही व्यवस्था आहे. त्यामुळे तोही प्रश्न नाही. तुम्ही अगदी 3-4 तास जरी तिथे थांबलात तरी नो इश्यूज. आणि तिथेही कसल्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत. कुठल्याही डायनासोरची प्रतिकृती ही रिपीटेड नव्हती. प्रत्येक डायनासोरचा आकार वेगळा होता, त्याचं स्वरूप वेगळं होतं. आणि इस्पेशली अर्चितने खूप एन्जॉय केलं इथं. प्लस इथे बसण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे 2 घुमट आहेत, ज्याच्यामध्ये बेंचेस आहेत. सो तुम्ही आरामात चिल करू शकता, व्यवस्थित बसू शकता. जरी कोणी वयस्कर लोक तुमच्यासोबत असतील तीही छान बसू शकतात तिथे. अर्चित काय ते? अर्चू काय आहे? अर्चू काय ते? काय 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 परत बोल. आणि अशा प्रकारे प्रत्येक डायनासोर समोर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्याचबरोबर शिल्पाबद्दलचीही माहिती आहे की ते शिल्प कसं बनवलं आहे, कुठल्या मटेरियलमध्ये बनवलेलं आहे, हा डायनासोर कुठला आहे, त्याची लांबी किती, उंची किती, त्याचं वजन किती, ह्या सगळ्या गोष्टी, आकाराची तुलना वगैरे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. त्याचं नाव, तो स्पेशली कुठल्या भागामध्ये आढळायचा, अशा प्रकारचा डायनासोर. सो हा सगळा इतिहास, या सगळ्याबद्दलचीही माहिती व्यवस्थित त्यांनी प्रत्येक डायनासोरच्या समोर एका पाटीवरती डिस्प्ले केली होती. तोही एक खूप छान प्लस पॉईंट होता. आणि प्रत्येक डायनासोरच्या खालतीही असं झाडांचं एक कुंपण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्चितलाही प्रत्येक डायनासोरमधलं वेगळेपण कळत होतं. हा वेगळा डायनासोर आहे करत तो त्या डायनासोरकडे धावत होता, तिथून दुसरा दिसला की हा वेगळा आहे करत तिकडेही धावत होता. सो तिथूनच पुढं आलं की एक छान सुंदरसा असा ब्रिज बघायला मिळतो. आणि या ब्रिजच्याच डाव्या साईडला तुम्हाला व्यायामासाठीही काही इक्विपमेंट्स आहेत, जसं की चालण्यासाठी असेल किंवा सायकलिंगसाठी असेल, अशी काही इक्विपमेंट होती त्याही साईडला. आणि या ब्रिजवरूनही गार्डनचा लुक खूप सुंदर दिसत होता. मला खरं तर गार्डनमध्ये आवडलेला सगळ्यात छान स्पेस कुठला तर मला हा ब्रिज जास्ती आवडला, कारण इथून खूप छान दिसत होतं गार्डनचा लुक खूप छान येत होता. आणि फक्त फिरण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठीच नाही तर तुम्हाला चालण्यासाठी सुद्धा इथे एक मोठा ट्रॅक दिलेला आहे. आणि तिथं बरीचशी लोकही होती जी चालण्यासाठी स्पेशली आली होती. तर मला माहीत नाही त्या लोकांना एंट्री फीज आहेत नाही आहेत का, मग 20 रुपये देऊन ते डेली इथे चालायला येतात, आय डोंट नो. पण बरेच तिथली लोकही होती जी फक्त आणि फक्त चालण्यासाठी तिथं आली होती.
त्यानंतर समोर आल्यानंतर असं लहान मुलांसाठीही एक गार्डन आहे. खरं तर लहान मुलांसाठी 2 गार्डन्स आहेत तिथं, त्यापैकी हे एक. आणि अशी छान एंट्री गेट आहे. याला काय म्हणतात मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण हे सुद्धा फार सुंदर होतं. आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला असं लहान मुलांसाठी गार्डन, जिथे झोपाळे, घसरगुंडी यांसारखे इक्विपमेंट्स होते. आणि इथेही तुम्ही बघू शकता, इथूनही एक तर गार्डनचाही लुक छान येत होता. आणि खरं तर खूप कपल्स होते इथे, त्यामुळे मग मी थोडंसं कडेचं शूटिंग घेतलं. सो ही अशी काहीशी एंट्री कमान आहे लहान मुलांच्या गार्डनसाठीची. आणि त्याच्यावरतीसुद्धा असे डायनासोर्स आहेत. सो छान होती ही सुद्धा एंट्री कमान. आणि इथून आतमध्ये गेलात की इथं छोट्या मुलांचं गार्डन आहे. आणि याच्याच उजव्या साईडला अजून एक डायनासोर आहे. तर तो थोडासा वेगळा डायनासोर आहे. त्याचं थोडंसं वेगळेपण आहे. ते काय आहे ते मी पुढे व्लॉगमध्ये सांगेनच. पण बऱ्यापैकी सूर्यास्त व्हायला आला होता आणि या डायनासोरचा लुक एवढा छान वाटत होता सूर्यामुळे. आणि हा एकमेव डायनासोर आहे खालच्या साईडला जो दिसतोय, जो मगरीच्या स्वरूपात होता. सो मला अगोदर वाटलं की ती मगर आहे, बट ती मगर नव्हती. तो सुद्धा एक डायनासोरचाच प्रकार होता. सो तिथून पुढं आलात की तुम्हाला एक अजून डायनासोर बघायला मिळेल, जो सुद्धा अगेन वेगळ्या पद्धतीचा होता. की जसं मी म्हटलं की खूप सारे डायनासोर्स होते, पण इथे कुठलाही डायनासोर हा रिपीटेड नव्हता. प्रत्येक डायनासोरचा आकार हा वेगवेगळा होता. त्यामुळे खरं तर या गार्डनमध्ये फिरायला आणि प्रत्येक गोष्ट बघायला जास्त इंटरेस्टिंग वाटत होतं. कारण कुठंच रिपिटेशन नव्हतं, तेच 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 असं काही नव्हतं. त्यामुळे छान वाटत होतं खरं तर फिरायला. आणि 4 ते 7 आमचा वेळ कसा गेला कळलंही नाही खरं तर. आणि बाकी सगळं तर ठीक आहे, पण इथल्या ज्या कचरा कुंडी होत्या, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कचरा टाकू शकत होता, त्यासुद्धा डायनासोरच्या रूपातच त्यांनी डिझाईन केल्या होत्या. आणि खूप क्यूट दिसत होता त्या. म्हणजे छोटासा खाली अंड्यासारखा आकार आणि वरती डायनासोरचं तोंड, असं काहीसं स्वरूप होतं त्याचं. आणि खूप सुंदर दिसत होता ते सुद्धा. सो असं हे छानसं गार्डन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील हेही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि मला स्पेशली आवडलेला सगळ्यात आवडता माझा डायनासोर हा समोरचा होता. कारण त्याची स्पेशली जीभ इतकी जास्त शार्प होती ना की खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होता तो डायनासोर. आणि खूप छान दिसत होता. मगाशी जो मी तुम्हाला सनसेटच्या वेळी जो दाखवला तोच हा डायनासोर आहे. आणि त्याची जीभ बघू शकता तुम्ही, फार शार्प होती. त्यानंतर अर्चू आणि त्याच्या बाबांचं इकडे एन्जॉय करणं सुरू होतं. कारण अर्चितला हे गार्डन दिसलं आणि तो लगेचच धावत तिकडे आला. तर हे मुलांसाठीचं असणारं दुसरं गार्डन होतं. म्हणजे ते खरं तर खूप छान ॲक्टिव्हिटीज होत्या. जसं की घसरगुंडी तर होतीच, त्यानंतर झोका होता. तू चल हा, चला ये. मम्मा नाही, छोट्या बेबींचं येते. ये तू चल. चला या पटकन. ये. ओ हो. हळू पुढे बघ. दीदीचा हात पकडून ये. दीदीचा हात पकड. पडशील, थांब. हळू पकड. सो अशा धडपडत अर्जुनही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ट्राय केल्या. खरं तर त्याच्या वयामानानुसार ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याला सूट होणाऱ्या नव्हत्या. पण तो ट्राय करत होता, कुठे काय करायचं आहे, कुठं काय, ॲटलिस्ट बघण्याचा प्रयत्न तरी करत होता कुतूहलाने. इथेही त्याला चढायची इच्छा होती, पण त्याला चढता येत नव्हतं. कारण बऱ्यापैकी स्पेस जास्ती होता दोघांमध्ये. सो त्याचा पाय पुरत नव्हता तिथपर्यंत. म्हटलं चला काय हरकत नाही, नेक्स्ट इयरला तू व्यवस्थित चढशील त्याच्यावर.
त्यानंतर ज्यावेळी आपण पार्कमधून आत एंट्री करतो तर त्याच्या डाव्या साईडला सरळ जो ट्रेक दिसत होता तिथे हे सगळे स्टॅच्यूज आहेत. साधारण 7 ते 8 सुपर हिरोजचे स्टॅच्यूज आहेत या साईडला आणि हे पटकन लक्षात नाही आहेत. जे खरं तर पटकन लक्षात येत नाही कारण आपण मधल्या गेटनी एंट्री करतो. सो समोर आल्यावर या साईडला जाणं होत नाही. पण मी आवर्जून गेले होते, सगळं मला शूट करायचं होतं त्यामुळे. सो आतमध्ये एंट्री केल्यावर डाव्या साईडला तुम्हाला हे स्टॅच्यूज बघायला मिळतील. त्यानंतर समोरच हे असा काहीसा व्ह्यू होता. मला बेसिकली असं वाटलं की मे बी इथे काहीतरी धबधबा वगैरे असा काही प्रकार असेल. तर ज्यावेळी शार्प 7 वाजता इथे लाईट्स लावल्या जातात. सो मला असं वाटत होतं की लाईट्स लावल्या जातील त्यावेळी इथेही पाणी सुरू होईल. बट अनफॉर्च्युनेटली असं काही झालं नाही. ते तसंच होतं, म्हणजे तिथे मे बी काही धबधबा वगैरे नव्हता किंवा असला तरी मग कदाचित फक्त उन्हाळ्यात वगैरे असेल. खरं तर खूप दिवसांपासून इच्छा होती या गार्डनला यायची. बऱ्याच दिवसांपासून नेटवरती बघून ठेवलं होतं पण पॉसिबल होत नव्हतं कारण मोस्टली प्रत्येक फ्रायडेला पाऊस असायचा. सो बाहेर पडणंच व्हायचं नाही. पण आज आवर्जून आलो आहे आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. खूप छान गार्डन आहे आणि स्पेशली जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येत असाल तर बॉल वगैरेही कॅरी करा, म्हणजे मुलांनाही खेळायला थोडासा वेळ मिळेल. आणि अर्चूला अट्रॅक्ट करणारी अजून एक गोष्ट म्हणजे विमान. तर सतत म्हणजे अगदी एक 15-20 मिनटानं किंवा अर्ध्या तासानं म्हटलं तरी सतत इथून विमानं जात होती आणि खूप खालून जात होती, त्यामुळे खूप स्पष्ट दिसत होती विमानं. त्यानंतर अर्चूने आणि मी छान क्वालिटी टाईम स्पेंड केला इथे. आणि हा होता तो हिडन डायनासोर, ज्याच्याविषयी मी मगाशी म्हटलं की लहान मुलांचं जे गार्डन आहे त्याच्या शेजारी अजूनही एक डायनासोर आहे. तर हा डायनासोर पटकन लक्षात येत नाही, पण जिथे एंट्री कमान होती तिथून आत गेलात की हा डायनासोर आहे. जिथे जिना आहे त्याच्याने वर जायचं आणि तिथेच 3 अशा विंडोज आहेत. तिथून तुम्ही छान फोटोज वगैरेही तुमचे क्लिक करू शकता. आणि पाठीमागे जे शेपटीसारखं जे काही पार्ट दिला आहे सो तिथून छान तुम्ही घसरगुंडी खेळू शकता. तर ॲक्च्युली हा स्लोप थोडासा शार्प होता, त्यामुळे अर्चूसोबत मीही घसरगुंडी करत आले होते. बट मी खूप वर्षांनी आज घसरगुंडीवर बसले होते, त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. त्यामुळे मी थोडंसं धरून स्लाईड केलं. बट ॲक्च्युली मी धरायला नाही हवं होतं, डिरेक्टली स्लाईड केलं असतं तर अजून मजा आली असती. एनिवेज, बेटर लक नेक्स्ट टाईम. सो शार्प 7 वाजल्यावर गार्डनमध्ये अशा छान लाईट्स लावल्या गेल्या होत्या
आणि इतकं सुंदर दिसत होतं गार्डन. आणि प्रत्येक डायनासोर भोवती अशा सेपरेट लाईट्स होत्या, ज्या डायनासोर्सला अजून हायलाईट्स करत होत्या. सो खरंच लाईट्स सुरू झाल्यावर एक वेगळाच छान व्ह्यू बघायला मिळत होता. आणि असे छान कावळेही भरपूर होते वरती. सो लाईट्स लावल्यावर खरंच खूप सुंदर वाटत होतं गार्डन. म्हणजे खरं तर अगोदर आम्ही ठरवलं होतं की सकाळी लवकर यायचं, पण नंतर म्हटलं चला थोड्या वेळाने जाऊया. आणि खरं तर बरं झालं आम्ही थोडं लेट आलो, कारण हा व्ह्यू मग बघायला मिळाला नसता. तर साधारणपणे सकाळी 12 ते रात्री 8 असं टायमिंग आहे गार्डनचं. आणि आय गेस कुठलंही टाईम लिमिट नाही आहे. एकदा तुम्ही आतमध्ये आलात की तुम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत थांबू शकता इथे. कारण आम्ही तरी साधारण 3:30-4च्या दरम्यान आलो होतो, पण कुठलंही कसलंही रिस्ट्रिक्शन आम्हाला तरी तिथे बघायला नाही मिळालं. आणि बरोबर 7 वाजताच इथले हे कारंजे हे सुरू होतात आणि या सगळ्या लाईट्सही सुरू होतात. तर मी तरी हेच सजेस्ट करेन की शक्यतो सकाळी या गार्डनला येण्यापेक्षा संध्याकाळी 4-5च्या दरम्यान या. म्हणजे तुम्हाला संपूर्ण गार्डनही फिरून बघायला मिळेल आणि प्लस 7 नंतर दिसणारा हा सुंदर असा व्ह्यूही बघायला मिळेल. सो तिथले सगळे 7 वाजता कारंजे वगैरेही सुरू झाले होते आणि ते सगळे बघून तर अर्चू अजूनच जास्ती खुश झाला होता. आणि जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक डायनासोरला हायलाईट करतील अशा लाईट्स चे फोकस त्याच्यावरती टाकले होते. त्यामुळे खरं तर खूप छान लूक येत होता पूर्ण गार्डनचा. प्लस जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तिथे काही कुंड्या होत्या मोठ्या स्वरूपामध्ये, व्हाईट कलरच्या चौकोनी कुंड्या. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लाईट सोडल्या होत्या. त्यामुळे गार्डनचा लुकच फार वेगळा येत होता. म्हणजे आत्तापर्यंत खूप गार्डन्सला व्हिजिट केल्या, पण इतकं प्रॉपर मॅनेजमेंट मला तरी आजपर्यंत कुठं दिसलं नाही. खूप छान गार्डन वाटलं मला हे. आणि स्पेशली जे बसायचे बेंचेस होते, तर हे बेंचेस आहेत. आणि हे जे मी म्हटलं की मोठ्या चौकोनी कुंड्या होत्या त्यामध्येही लाईट्स होत्या आणि हे बेंचेस आहेत त्यांनाही लाईट्स होत्या. सो खूप छान, खूप सुंदर होतं हे गार्डन. आणि पुढं आल्यावर एक अशा प्रकारे लाईट्सचं याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे पण एक ट्रीसारखं त्यांनी बनवलं होतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्स दिसत होत्या. आणि प्लस असे 2 क्रिस्टल ट्रीजही तिथे होते. सो तेही खूप छान वाटत होते. तिथेही खूप सारे छान फोटोज काढले. आणि अर्जू तर फार खुश झाला होता ज्यावेळी लाईट्स सगळ्या लागल्या होत्या. फक्त जो सगळ्यात मोठा डायनासोर आहे, आपण आल्या आल्या एंटर करतो, त्याच्यावर स्पेशल फोकस लाईट्स नव्हत्या. बट आय थिंक तोंडामध्ये काहीतरी त्यांनी लाईट बसवली होती, तर फक्त तो एरिया रेड दिसत होता. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर लहान मुलांची इतकी सारी खेळणी आणि इतक्या साऱ्या गोष्टी होत्या तिथे. म्हणजे खरं तर आत जाताना हे सगळं काहीच नव्हतं. बाहेर आल्यावर खूप काय काय बघायला मिळालं. सो त्यानंतर थोडीफार अर्जूसाठी काही खेळण्यांची शॉपिंग केली, थोडी पेटपूजा केली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका. आणि जर कधी पुण्यात आलात तर या गार्डनला नक्की व्हिजिट करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओज. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून.